अतिशय खमंग, खुसखुशीत आणि बिलकुल पण भुसभुशीत न होणारी परफेक्ट अशी गुळपापडी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये भूक खूप लागते. मग कधीतरी लहान भुकेसाठी म्हणा किंवा पौष्टिक अशी ही रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे. यामध्ये मी गव्हाच्या पिठाचा तसेच बऱ्याचशा ड्रायफ्रुट्सचा वापर केला आहे. त्यामुळे थंडीसाठी ही अगदी ऊर्जादायक अशी रेसिपी आहे. घरामधील साहित्यामध्ये गुळपापडी बिलकुल पण भुसभुशीत न होता अगदी परफेक्ट अशी कशी बनवायची आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी प्रिया. प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण परफेक्ट अशी गुळपापडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. गुळपापडी बनवण्यासाठी इथे कढईमध्ये मी 1 कप साजूक तूप घेतले आहे. हे मी घरगुती साजूक तूप घेतले आहे. आता यामध्ये आपल्याला बरोबर 3 कप गव्हाचे पीठ घालून घ्यायचे आहे. तुमच्या घरात अवेलेबल असलेल्या कुठल्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही हे मेजरमेंट घेऊ शकता. ज्या वाटीने तुम्ही 1 कप तूप घेतले आहे त्याच वाटीने 3 कप गव्हाचे पीठ घालून घ्यायचे आहे. पीठ आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे. म्हणजे गव्हाच्या पिठाला एकदम सुंदर असा सुवास दरवळेपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे आहे. एक साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता की गव्हाच्या पिठाचा हलकासा कलर चेंज झाला आहे. आपल्याला गव्हाचे पीठ भाजण्यासाठी कमीत कमी 8 ते 10 मिनिट तर लागतातच. आणि पीठ भाजत असताना गॅस कुठेही वाढवायचा नाही. लो टू मिडियम हीट वर आपल्याला हे पीठ व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे. आणि गव्हाचे पीठ भाजले हे ओळखायचे कसे, तर यामधून तूप आहे ते रिलीज व्हायला लागते. त्यावेळेस समजून घ्यायचे की पीठ आता व्यवस्थित असे भाजले आहे. पीठ भाजत असताना ते सतत हलवत राहायचे, नाही तर काय होते पीठ करपले जाते. साधारण 10 मिनिट हे पीठ मी व्यवस्थित असे भाजून घेतले आहे आणि तुम्ही ते बघू शकता तूप आहे ते गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित असे मुरले आहे. आता काय करायचे, यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेऊ. इथे मी बदाम आणि काजूचे काप करून घेतले ते घालून घेतले आहेत. यामध्ये ड्रायफ्रुट्स घालणे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला जर घालून घ्यायचे असतील तरी चालेल, नाही घातले तरी काहीच प्रॉब्लेम नाही. आणि अर्धा कप सुकं खिसलेलं खोबरं. आता हे आपल्याला सर्व व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे. म्हणजे सुका मेवा आणि खोबरं आहे ते या पिठामध्ये व्यवस्थित असे या स्टेजला घातले की भाजले जाते. आता यामध्ये 1 चमचा खसखस घालून घेऊ. ही पण आपल्याला 2 ते 3 मिनिट फक्त पिठामध्ये भाजून घ्यायची आहे. साधारण 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि पिठामध्ये मी सर्व जिन्नस व्यवस्थित असे भाजून घेतले आहेत. आणखी हे मिश्रण मी 5 मिनिट व्यवस्थित असे भाजून घेतले आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता गव्हाच्या पिठाला किती सुंदर असा इथे कलर आला आहे. आता काय करायचं, हे मिश्रण आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहे. आता इथे दुसऱ्या पॅन मध्ये मी 1/2 कप साजूक तूप घालून घेतले आहे. आता यामध्ये आपल्याला बरोबर 1/2 कप गूळ घालून घ्यायचा आहे. 1/2 कप गूळ म्हणजे किती, 1 कप आणि 1/2 कप एवढा गूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. तुम्ही यापेक्षा जास्त पण गूळ घालून घेऊ शकता, पण काही गरजच नाहीये, कारण मी यामध्ये तुम्हाला जे काही मेजरमेंट सांगितले आहे ते अगदी परफेक्ट आहे. आता या गुळामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी घालून घ्यायचे आहे. इथे आपल्याला गुळाचा बिलकुल पण पाक नाही करायचा, फक्त गुळ आहे तो वितळून घ्यायचा आहे. साधारण इथे 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि गुळ आहे तो व्यवस्थित असा वितळला आहे. आता गॅस बंद करून घेऊ. आणि यामध्ये आता आपल्याला 1 चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे. वेलची पूड पण आपल्याला या गुळाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. जे आपण गव्हाचे मिश्रण ठेवले होते ना, त्यामध्ये हा गुळाचं पाणी आहे ते आपल्याला घालून घ्यायचे आहे. आणि गॅस आपल्याला बिलकुल पण इथे चालू नाही करायचा, बंद गॅसवरतीच ही सर्व आपल्याला प्रक्रिया करून घ्यायची आहे. आता गुळाचे पाणी आपण यामध्ये घालून घेतले की काय करायचे, हे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे. तुम्हाला आता इथे प्रश्न पडला असेल की आपण जर गॅसच नाही चालू केला तर हे गुळाचे पाणी यामध्ये व्यवस्थित असे ऍब्झॉर्ब होईल का, तर हो, गव्हाचे पीठ आहे ते गुळाचे पाणी व्यवस्थित असे ऍब्झॉर्ब करून घेते. तुम्ही ते बघू शकता. आता हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असे दाटसर झाले आहे. आता काय करायचं, 1 केक टीन घ्यायचा आणि त्यामध्ये बटर पेपर टाकून घ्यायचा आणि त्यावरती हे मिश्रण घालायचे आणि फटाफट आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर केक टीन नसेल तर काय करायचं, स्टीलचे ताट घ्यायचे आणि त्याला तूप लावून घ्यायचे आणि त्यावरती हे मिश्रण घालून घ्यायचे. पण हे मिश्रण गरम गरम असतानाच फटाफट स्प्रेड करून घ्यायचे आहे, कारण हे जर मिश्रण थोडं पण थंड झाले तर आपली जी वडी आहे ती अगदी भुसभुशीत होते. मिश्रण स्प्रेड करून झाले की यावरती मी खसखस घालून घेत आहे. आणि खसखस बिलकुल पण आपण जरी वडी काढून घेतली तर ती खाली गळून पडू नये यासाठी काय करायचं, स्पॅच्युलाच्या साहाय्याने हलकासा यावरती प्रेस करून किंवा अशा पद्धतीने टॅप टॅप करून घ्यायचे. आता काय करायचे, यावरती सुंदर दिसावे यासाठी पिस्त्याचे काही काप घालून घेत आहे. आता ही वडी फक्त 10 मिनिट जरी अशीच ठेवली ना, पटकन सेट होते, कारण थंडीचे दिवस आहेत, याला फार वेळ नाही लागत. ही 10 मिनिटात पटकन सेट होते आणि
5 ते 10 मिनिटात हलकीशी थंड झाली की काय करायचं, आपल्याला याची वडी आहे ते म्हणजे त्याला शेप देऊन घ्यायचा आहे. जर तुम्ही पूर्णपणे वडी थंड केली आणि नंतर जर अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने शेप द्यायला गेलं तर काय होते, पापडी व्यवस्थित अशी कट नाही होणार, ती अगदी भुसभुशीत होईल. यामुळे मिश्रण गरम असतानाच आपल्याला याची पापडी कट करून घ्यायची आहे. आणि चाकू आहे तो अगदी कार जी धार असेल त्याचाच घ्यायचा आहे, म्हणजे पापडी पण परफेक्ट अशी कट होते. मिश्रण पूर्णपणे थंड व्हायची बिलकुल पण वाट नाही पाहिजे. 5 ते 6 मिनिट झाले की काय करायचे, चाकूच्या साह्याने आपल्याला पापडीला कट करून घ्यायचे आहे, म्हणजे त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि नंतर आणखी 10 मिनिट ही पापडी आहे ती थंड होऊ द्यायची आणि नंतर चाकूच्या साह्याने आणखी आपल्याला ही कट करून घ्यायची आहे. तुम्ही ते बघू शकता किती सुंदर अशा पद्धतीने ही पापडी दिसत आहे. कलर पण सुरेख दिसत आहे आणि अगदी परफेक्ट अशी झाली आहे. मिश्रण जर पूर्णपणे थंड झाले आणि तुम्ही जर ही पापडी कट करायला गेलं तर काय होते, अगदी ही भुसभुशीत होते आणि प्रॉपर अशी कट नाही होत. ही खूप इम्पॉर्टंट टिप्स मी तुम्हाला इथे सांगितली आहे. तुम्ही जर बंद झाकणाच्या डब्यामध्ये ही स्टोअर करून ठेवली तर 2 ते 3 महिने तर याला काहीच होत नाही. पण एवढे दिवस ठेवायचीच कुणाला आहे, कारण ही इतकी अप्रतिम लागते, त्यामुळे ही फटाफट फर्स्ट पण होते. आणि थंडीच्या दिवसामध्ये सकाळ सकाळी तर खूप भूक लागते, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही हे एक एक करून वडी खाऊ शकता. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी युट्यूब वर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर मग भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपी मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.